हाय एव्हरीवन. चला आता इथे पहा, आता इस्त्री मारायला घेतलेला आहे. कारण दर्शनला इस्त्री मारायला जमत नव्हतं आणि माहीत नाही ही इस्त्रीनं अचानकच स्विच बटन कधी चालू होतंय कधी बंद होतंय, म्हणजे स्विच चालू आहे पण इस्त्रीची लाईटच जाते. त्यामुळे जरा मला पण भीती वाटत होती. आणि इस्त्री ना कधी कधी आम्हाला असं फसवते की विचारू नका. तर मस्त इस्त्री झालेला आहे शर्ट आणि दर्शनने घातला. तर कसा वाटतोय दर्शन? आणि दर्शनला मी शूट करत होती म्हणून थोडं हसायला येत होतं. त्याला म्हटलं चला आता मी तोपर्यंत किचनमध्ये जाते आणि थोडंफार काम करून घेते. म्हणून डाळ जी होती ना फोडणीला द्यायची होती, म्हणून त्याच्यामध्ये मसाले वगैरे घातला. आणि एक ना शिला मी गॅसवर ठेवलेला आहे आणि इथे दर्शनला बाय करायला आली. आणि त्याच्यानंतर किचनमध्ये आली. मस्त एकदम सगळं झालेलं, पण डाळीमध्ये मी मीठच घातलं नव्हतं. थँक गॉड मी चेक केलं म्हणून मला कळलं, नाही तर जेवताना वांदे होतात. आणि कालपासून घरात एकही टोमॅटो नाही आहे म्हणून शेवटी डाळीमध्ये मी चिंच घातलं. आणि इथे हा चिला घातलेला आहे ना, काय माहीत काय प्रॉब्लेम झालेला आहे. यंदा ना उडदाचे जे मी म्हणजे आम्ही त्याला चाणक्या म्हणतो, पण ते ना जराही बरोबर होत नाही आहे. तव्यावर केले, नॉनस्टिक पॅनवरती केले, आता शेवटी डाळ फोडणी दिल्यानंतर त्याच्यावरती केलं, पण काही उपयोग नाही. सगळा चिटकून गेला अर्ध्याच्या वर. आणि आता डाळ वगैरे फोडणी झाली तर पटापट म्हटलं की चला थोडं काकडीसुद्धा घेऊया. तर अर्धी काकडी होती ती कट करायला घेतली आणि फटाफट म्हटलं जेवायला होईल, म्हणजे डाळ पण शिजेल आणि तोपर्यंत माझं काहीतरी वेगळं काम पण होईल. आणि किचनचा पसारा आहे ना, तो सुद्धा मला आवरून घेता येईल. सो असं काही असतं माझं सकाळचं बॅच, म्हणजे प्रायमरी बॅचचं ट्युशन झाल्यानंतरचं रुटीन. सो चला भेटूया पुन्हा. टिल देन बाय बाय.